महाशिवरात्रीचा 40 वर्षापासून सणाची परंपरा आजही सुरू। म्हसोबा मंदिरपासून शिवशंकरकडे महिलांची 4 किलोमीटर पायी यात्रा। सिल्लोड प्रतिनिधी निलोफर शेख। सिल्लोड शहरात धारेश्वर भगवान शिवशंकराकडे दरवर्षाला भरती वर्षाला दिंडी तिथं घेऊन जाते आणि खूप महत्त्वाचं म्हणजे उत्साहामध्ये 150 महिला असतात आणि खूप आम्ही आनंदामध्ये खेळत नाचत हृदयात मस्ती आणि आनंद घेत तिथपर्यंत दिंडी घेऊन जातो। प्रदक्षिणा चालतो आणि खूप आनंदाने हा सण साजरा करतो। 4 किलोमीटर आहे पूर्णा नदीमध्ये माझे धारेश्वर भगवान आहे, तिथं महादेवाचं स्थान आहे। तिथं आम्ही दिंडे घेऊन जातो। महादेवाच्या मंदिरात धारेश्वर महादेव मंदिर असं प्रसिद्ध आहे। म्हणजे ती मूर्ती अशी आहे की आमची झालेली आणि प्रकट आत स्वयंपूर्ण झालेली इतिहास। जवळजवळ हे पहिले जुन्या महिला पण हे करत होते। आम्ही आता 8 ते 10 वर्षापासून चालू केलेली ही परंपरा जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून या जुना महिला यांनी चालू केली। आप देख सकते हैं कितने यहाँ पर है उपस्थिति में अध्यक्ष और उपाध्यक्ष, नानू मौसी अध्यक्ष और लीलाबाई उपाध्यक्ष यहाँ पर मौजूद है। ये जानते हैं इनसे कि किस तरह से डिंडी निकाल रहे हैं और यहाँ से कितने बजे जा रहे हैं। अभी सुबह के 7 बज रहे हैं और ये वापस कब आएंगे? अध्यक्ष बोला। आप डिंडी सुबह सुबह लेके जा रहे हैं, बताइए किस माध्यम से लेके जा रहे हैं? महाशिवरात्र की हा महाशिवरात्र असा आमचा एक खूप म्हणजे महान कितीला समजा सांगताच येणार नाही तिची किती मोठी आहे। तर आमच्याकडून जशा पद्धतीनं होईल तसं आम्ही 5:30ला जात असतो, पण आज नळाचं पाणी आल्यामुळं आम्हाला जवळजवळ 7:30 आज महाशिवरात्री आहे, तुम्ही आजच घेऊन जातात का प्रति काही वेळेस घेऊन जातात? नाही, फक्त प्रति एकादशीला आणि वर्षाच्या शिवरात्रीला। अपन बात करते हैं उपाध्यक्ष से, इनका क्या कहना है क्योंकि इतने सारे लोग इनके पीछे खड़े हुए हैं और ये सभी लोग बहुत आस्था से अपने इसको मंदिर में जा रहे हैं। तो आइए बात करते हैं हम उपाध्यक्ष से। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळी दिगंबरा कोटि कोटि नमन शंकरा कोटि कोटि नमन शंभू। तर असं आहे की हे जे आहे ना महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्साह असतो आणि आम्ही तिथे म्हणजे धारेश्वर भगवान शिवशंकराकडे 1 वर्ष प्रतिवर्षाला आम्ही दिंडी तिथे घेऊन जातो आणि खूप म्हणजे उत्साहामध्ये 100-150 महिला असतात आणि खूप आम्ही आनंदामध्ये खेळत नाचत कुदत मस्त आनंद घेत तिथपर्यंत दिंडी घेऊन जातो, प्रदक्षिणा घालतो आणि खूप आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो। अच्छा, ये डिंडी आपकी जो जा रही है ये कितने दूर तक की जा रही है और कहाँ पे जा रही है? आता इथून सनी कमी 4 किलोमीटर आहे पूर्णा नदीमध्ये। म्हणजे धारेश्वर भगवान आहे तिथे महादेवाचं स्थान आहे, तिथे आम्ही दिंडी घेऊन जाणार। बात करते हैं यहाँ पे बाकी और भी लोग उपस्थित हैं, इन सभी से भी बात करते हैं क्योंकि वो अध्यक्ष और उपाध्यक्ष तो कहने ही वाले हैं, बाकी सब लोगों से भी जानना हमारे लिए ज़रूरी है। बोलिए काकू, आपका नाम बताइए। पुष्पा विष्णू सोनवणे। ओके। आम्ही शिवरात्री निमित्ताने महादेवाच्या मंदिरात चाललो। धारेश्वर महादेव मंदिर असं प्रसिद्ध आहे, म्हणजे ती मूर्ती अशी आहे की आंगची झालेली आणि प्रगट आत स्वयं प्रगट झालेली ती आज असे काही कुठून आणलेली नाही ना, अशी स्थापना काही केलेली नाही तिथं। ती मुळातच तिथं जागृत झालेली आहे असं ते एक देवस्थान आहे। म्हणून आम्ही शिवरात्रीच्या निमित्तानं तिथं पायी दिंडी घेऊन चाललेलो आहे। देख सकते हैं अब यहाँ पर हर कोई अपनी अपनी बात बता रहा है। आइए और 2-3 लोगों से भी जानते हैं क्या उनका अनुभव क्या कहता है, क्योंकि शिवरात्रि के महाउत्सव के लिए इतने सारे लोग जा रहे हैं। आप देख ही सकते हैं कि यहाँ पर कितनी सारी लेडीज़ मौजूद है। आइए हम बात करते हैं और भी किसी लेडीज़ से। और कौन बोलना चाहेंगे? आप बोलना चाहेंगे कुछ? बोलिए महाशिवरात्रि के उत्सव पे कुछ। माझं नाव प्रयागबाई बनसोड जी। आणि माऊलीच्या सोहळ्यानिमित्त शिवरात्रीच्या सोहळ्यानिमित्त उत्सव हा अंतःकरणापासून जागृत होतो की भगवंताला न कुठला अभिमान न कुठला गर्व आणि इतक्या महिला मंडळ एकदम उत्सवानं सकाळी 4 वाजता उठून रांगोळी सडा करून शिवरात्रीनिमित्त महादेवाला 7 दंडवत घालण्यासाठी असं कुठलं काही पाहत नाही, पाय चप्पर पाहिजेत का, कोणी काही आणलं का, कोणी काही दिलं का, नाही। एक अंतःकरण दाटून येतं। आमच्या नानूबाई यांचा फार दिवसापासून सनी दिंडीमध्ये जायचं
सोहळा करायचा. आपल्याला जनजागृत करायचं आहे की भक्तीपासून कोणी ना वंचित राहता यायला सत्मार्गाला लावं आणि सत्कर्म याच्या जीवनातून घडावं. एवढंच. दाशी एक निरंकारी मंडळाची सदस्य आहे, एक सेवाकारी आहे. आतापर्यंत आम्ही स्वच्छ अभियान रविवारी राबवलं. असं आमचं अंतःकरण दाटून येतं की प्रत्येकानं ह्या संघटनेमध्ये सामील व्हावं आणि या संगतीचा आणि या दिंडीचा सोहळा आनंदाने घ्यावं, एवढीच दासीची नम्र विनंती. जैसे कि आप जानते हैं यहाँ पर डिंडी का महाउत्सव चल रहा है और यहाँ पर डिंडी का महाउत्सव जो है तो सभी लोग ले आए हैं. नानू भाई से बात करते हैं कि ये डिंडी कितने साल से लेके जा रहे हैं और कितने वक्त से लेके जा रहे हैं. और आप देख सकते हैं यहाँ पर छोटे छोटे जो बच्चे हैं वो भी इस डिंडी में आए हुए हैं. तो बात करते हैं, आप बताइए कि कितने साल से आप ये डिंडी लेके जा रहे हो. जवळजवळ हे पहिले जुन्या महिला हां ह्या खूप दिवसाच्या चालायच्या, हां हां पण आम्ही आता एक 7-8-10 वर्षापासून चालू केलेली आहे. अच्छा. तर पण ही 7-8 जवळजवळ हां 40-45 वर्षापासून ह्या जुन्या महिला चालू करताय. नाही गणपती संस्था, हां गणपती संस्था मसोबा गल्ली ह्या ठिकाणी जवळजवळ मी अंदाज निसता 40 ते 45 72 वर्ष झाले. शंभू गणपती मंदिरातून दिंडी कायम निघते. देख सकते हैं आप 72 साल से ये डिंडी निकल रही है. और थोड़ा 72 साल से जो डिंडी निकल रही है उसमें इसी तरह से लोग रहे हैं क्या. अभी जो 10 साल से जो निकाल रहे हो डिंडी, क्या इसके अंदर इतने ही लोग रहे हैं. हो. कितने लोगों की आपकी टीम है, कितने लेडीज की टीम है आपकी. 100-150 लोक आमचे कायम असतात. अच्छा. इसके अध्यक्ष और उपाध्यक्ष आप और मैडम हैं. देख सकते हैं आप यहाँ पर छोटे बच्चे भी हैं, वो भी किस तरह से सुबह 7 बजे यहाँ से निकल रहे हैं. वैसे इनका सुबह का टाइम जो होता है, सुबह का टाइम क्या होता है तुम्हारा. 5 बजे. डेली का हो 5 बजे. हो. आज लेट हो गए. देख सकते हैं आप यहाँ पे इनका सुबह का टाइम बहुत जल्दी का होता है लेकिन आज लेट हो चुके हैं. तो आप छोटे छोटे बच्चे भी डिंडी में हमेशा जाते रहते हैं. मेरी और GS9 की ओर से एक बार फिर से आपको महाशिवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं. जय हिंद दोस्तों. रामकृष्ण हरी.